विषय असा आहे, बाहेरनं बोगस मतदार यायला लागले, मी सिद्ध करू शकतो. माझ्याकडे याद्या आहेत, त्या याद्याप्रमाणे तरी बोगस मतदाराला थांबवलं पाहिजे. किंवा आत गेल्यानंतर सकाळी उमेदवार येतात, याद्या काढून घेतात आणि मांजरड्याचे मतदार, हसनूरचे मतदार कोण आहे, टोटल माझ्या किती लोकांची यादी बोलणं झालंय माझं ते माझ्याकडे मतदार असं आपल्या ठिकाणी निष्पन्न झालं आमदारकीच्या बरोबर इलेक्शनला, तर तोपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन काढायला पाहिजे. नाही, त्याचा विषय नाही. दोन विषय असं, नवीन नियमावलीप्रमाणे काही नवीन कागदपत्र त्यांना सादर करायचे. जर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर 471 कलमाप्रमाणे काही नवीन आयडेंटिटीज, त्या 3 आयडेंटिटीज त्यांना सादर करायच्या. त्या 3 आयडेंटिटीज सादर केल्या नाहीत तर त्या संबंधित मतदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो. ही आमची नियमावली नाही, निवडणूक आयोगाची नियमावली. मग त्याप्रमाणे झालं पाहिजे का नाही? म्हणजे कोण देऊ शकतो दादा पोलिसांच्या? पोलिंग एजंट देऊ शकतो, तिथला बाहेरचा बूथ एजंट देऊ शकतो. बाहेरच्या मतदाराने आयडेंटिफाय, 2 मिनिटं, तो मतदार जर आत जात असेल तर त्याला थांबवलं पाहिजे. कोण थांबवलं? बाहेरच्या तुम्ही थांबवलं पाहिजे किंवा बाहेरच्या बूथ एजंटने थांबवलं पाहिजे. ही जबाबदारी सगळी आरोची आहे. आरो केंद्र प्रमुख, पोलिंग एजंट. आरो कुठं आहेत? मग आरोंना बोलवायचं. तुम्ही उमेदवार ही जागा नाही ना आरोची बोलायची. कोण आहे आत? पोलिंग एजंट आहेत की आत? सगळ्यात यादी ठेवायला दिली एका प्रमाणे नाही दिली. यादी दिल्या ती यादी मी काय म्हणते ते माहिती आहे का? जर तुम्ही अजून त्याने मतदान केलं नाही, तुम्ही त्याचे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आणि बाहेरून धरली की ते म्हणतात केले, आता त्याचा काय संबंध आहे? त्याने आता ऑब्जेक्शन नाही चालणार ना सर. असं झालंय. बाहेर काढले. दादा मुळात होता असा आहे, त्या लोकांचा ओळखणार कशी? ओळखणार नाही, पण इनपुट बाहेर थांबलं पाहिजे. आम्हाला बाहेर थांबावंच लागेल, आम्हाला आयडेंटिफाय करून द्यावं लागेल. आत एजंट बसलाय, नावाप्रमाणे त्याला यादीच काढून जर घेतले असतील तर करायचं कसं? जे काही तुमचं राष्ट्र म्हणणं आहे, जे काही ऑब्जेक्शन आहे, बरोबर, तुम्ही ते आरोना आता कॉल करा. आम्ही कशासाठी लॉ अँड ऑर्डर बंदोबस्तासाठी, बरोबर. आरोनी केंद्र आरोनी केंद्र प्रमुखाला सांगून पोलीस एजन्सी डिस्कस करून त्यांना सांगून आपण जे काय असेल तुमचे जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑन रेकॉर्ड घेऊन कारवाई करू. तो विषय नाही दादा, मी प्रक्रियेत हस्तक्षेप करत नाहीये. तो विषय नाही. माझं एवढं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांना, आमचं कोणी प्रश्न मी नाहीच म्हणणं आम्ही आहे. प्रक्रियेनुसारच साहेब करतोय. तुम्ही मला 100% निवडणूक आयोगाने आरोप जी नियमावली म्हणला. दिलेली आहे त्या निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच मी करायला आम्ही आयडेंटिफाय करून द्यायला लागलो, हा बाहेरचा हा बाहेरचा. नाही 2 मिनिटं, तसं नाहीये साहेब. आम्ही आयडेंटिफाय करून देतो हा बाहेरचा. लांब ना आम्ही सांगायला लागलो आयडेंटिफाय करून द्यायला. पोलीस एजन्सी केंद्र प्रमुखाला सांगावं, त्यांनी योग्य ती कारवाई करावी. आरोग्य चर्चा करून उभं राहायचं आणि तुम्ही जवळपास उभं राहावं. कोणी राहावं? पोलिंग एजंट. पोलिंग एजंट उभं राहावं. कोणी राहून चालणार नाही दादा. साहेब काय आहे, पोलिंग एजंट हे शहरातले आणि मांजरड्याचा मतदार येणार असेल तर मांजरड्याच्या व्यक्तीलाच काय ना मांजरड्यातला आहे. केंद्र प्रमुख, पोलिंग एजंट कोणाचे? आमच्या बरोबर. पोलिंग एजंट का ठेवतो आपण? याद्या आतनं काढून घेतल्या सकाळी येऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आरोना सांगा की ऑन रेकॉर्ड घेऊन आपण योग्य ती कारवाई आरोग्य होईल. तुम्ही थांबून बूथवरती लगेच फोन येत असेल तर फोन पोलिंग एजंट व्यवस्थित बूथवर एजंटने पोलिंग एजंटला सांगून ठेवा ते ही जी नावं आली काय होईल ते होईल. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लॉ अँड ऑर्डर सांभाळा. मी निवडणूक आयोगाची नियमावली पाळणार. फुल असेंब्ली लागू आहे. मी निवडणूक आयोगाची नियमावली पाळणार. जमाबंदी सुद्धा लागू आहे. नियमावलीप्रमाणे व्हावं ही माझी इच्छा. मी जमाबंदी सुद्धा लागू आहे. नियम तुम्ही हे पण पाळा आणि ते पण पाळा. दोन्ही पाळायला लागले. तुम्ही एक नियम पाळून देत नाहीये. बोगस मतदार थेट यायला लागलेत, ग्रुप मधनं घेऊन यायला लागलेत, त्यांना कोण अडवत नाहीये. इथे जर थांबवलं तर प्रॉब्लेम. प्रमुख आरोला बोलतील आणि कारवाई करतील. मी नियमावलीप्रमाणे चाललोय.